हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज श्रावणातला पहिला सोमवार. सोमवारी जास्त करून आमच्याकडे ना कवळ्याची आमटी बनवली जाते. म्हणून आज मी श्रावण सोमवारच्या या व्हेज थालीमध्ये कवळ्याची आंबट तिखट गोड आमटी, सफेद वाटाण्याची भाजी, कंटोळे भरलेले बटाट्याची हळदी मिरचीवरची भाजी, कोशिंबीर आणि गोडामध्ये लापशीचा रवा बनवला आहे. ह्या सर्व रेसिपीज बघण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आज आपण श्रावणी सोमवारच्या नैवेद्याच्या व्हेज थालीसाठी सर्वात आधी श्रावणी सोमवार आहे म्हणून ही कवळ्याची आमटी करणार आहोत. कवळा दिसायला असा असतो, अगदी चिंचेची पानं असतात ना तसा हा निवडून घेणार आहोत आणि ह्याची आंबट तिखट गोड अशी आमटी बनवणार आहोत. सफेद वटाण्याची थोडी मसालेदार भाजी, भरलेली कंटोळी, उकडलेल्या बटाट्याची हळदीवरची भाजी आणि गोडामध्ये लापशीचा रवा बनवणार आहोत. तर चला मग भाज्या वगैरे साफ करून घेते, नंतर एक एक करून रेसिपी बनवायला सुरुवात करते. आता आपण सफेद वाटाण्याची मसाल्यातली भाजी बनवणार आहोत. त्याकरता मी 1 वाटी हे सफेद वाटाणे रात्री पाण्यातच भिजत ठेवले होते. नंतर त्याकरता मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, पाणी न घालता हे वाटण तयार करणार आहोत. एक कांदा चिरून घेतला आहे, एका बटाट्याच्या पण फोडी केल्या आहेत, एक टोमॅटो यूज करणार आहोत, अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत. तर चला मग वाटणाची तयारी करून घेऊया, नंतर लगेचच भाजी बनवायला सुरुवात करते. सर्वात आधी आपण सफेद वाटाण्याची भाजी बनवणार आहोत. त्याकरता गॅसवर हा कुकर ठेवला आहे. अगदी 2 चमचेच आपण तेल घेणार आहोत. फोडणीला अर्धा चमचा राई घालते, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग, हा कांदा जो चिरून घेतलाय तो ऍड करूया. कांदा पण तेलावर शिजवून घ्यायचा आहे. जेव्हा आपण कुकरला भाज्या बनवतो ना, अगदी कमी तेलावरच चमचमीत अशा ह्या भाज्या बनतात आणि झटपट पण आपली भाजी तयार होते. कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा. कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय. आता आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. अगदी 1च चमचा आपण हा रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत. हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वरच ठेवली आहे मसाले ऍड करताना. आता ह्या सफेद वाटाण्याच्या भाजीमध्ये अगदी 3 चमचे एवढंच खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत. वाटण पण तेलावर छान परतून घेऊया. वाटण तेलावर परतून झालं की हे भिजवून स्वच्छ धुतलेले सफेद वाटाणे ऍड करूया. बटाट्याच्या फोडी, टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ ऍड करते. भाजी व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्यायची आपल्याला. आता ही आपण थपथपीतच भाजी बनवणार आहोत, त्यामुळे खूप सारं पाणी घालायचं नाही. अगदी अर्धा पेला एवढंच पाणी मी ऍड करते. कुकरचं झाकण लावून घेऊया आणि सफेद वाटाण्यांना फक्त 2च शिट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे वाटाणे व्यवस्थित पण शिजतात आणि अख्खेच्या अख्खे राहतात. 2 शिट्या कुकरच्या काढून घेतल्या आहेत. झाकण उघडून घेऊया. तुम्ही बघू शकता 2 शिट्यांमध्येच अगदी सुंदर अशी आपली ही सफेद वाटाण्याची भाजी तयार झाली आहे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी ही भाजी आपली तयार आहे. श्रावणी सोमवार स्पेशल अशी कवळ्याची आंबट तिखट गोड आमटी बनवण्यासाठी हा कवळा आपण निवडून घेतला आहे.
हा बघा, कवळा दिसायला ना असा असतो, अगदी चिंचेच्या पानांसारखा. निवडायचा कसा ते पण मी तुम्हाला दाखवते. ही अशी एक फांदी काढून घेतली का ह्याच्या आहेत ना पानं आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. अशा उलट्या बाजूनी पकडायचं आणि खेचून काढायचं म्हणजे पटापट ही पानं आपली निघतात. अशाच पद्धतीने हा कवळा मी साफ करून घेतला आहे. नंतर हा कवळा आंबट तिखट गोड बनवणार आहोत. त्याकरता चमचाभर गूळ, चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली होती. 1 चमचा आलं लसूण क्रश, 2 मोठे चमचे भरून शेंगदाण्याचं कूट, एक लहानसा कांदा अगदी चिरून घेतला आहे. ह्या कवळ्याच्या आमटीमध्ये आज आपण भेंडी घालणार आहोत. भेंडी आणि लाल भोपळा पण घातला तर खूप सुंदर ही आमटी लागते. 5 ते 6 ही भेंडी घेतली आहेत. रश्मीज रसोईचा 1 चमचा मसाला वापरणार आहोत. अगदी पाव चमचा रश्मीज रसोईची ही हळद यूज करणार आहोत. तर चला मग ही कवळ्याची पानं आहे ना एका जाळीवर मी धुवून घेते. नंतर लगेचच याची आमटी बनवायला सुरुवात करते. कवळ्याची आमटी बनवण्यासाठी गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे. अगदी 2 चमचे तेल घेणार आहोत. तेल गरम झालं की फोडणीला अर्धा चमचा राई घालूया. राई थोडी तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं घालते. अगदी छोट्या साईजचाच कांदा बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करूया. 1 चमचा आलं लसूण क्रश घेतला आहे. कांदा, आलं लसूण क्रश आणि कढीपत्ता छान आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे. कांदा पण आपला छान शिजत आला आहे. अगदी पाव चमचाच हळद घालते. 1 चमचा रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला ऍड करूया. हळद आणि मसाला तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला हा कवळा आहे तो ऍड करूया. गरजेप्रमाणे पाणी ऍड करते. व्यवस्थित कवळा ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे आपल्याला. जवळपास 2 ग्लास एवढं मी पाणी ऍड केलं आहे. आता ही भेंडी आहेत ना अगदी 2-2 भाग करून घेतली आहेत ती ऍड करूया. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, गूळ घालते चमचाभर, चमचाभर चिंच जी पाण्यात भिजत घातली होती ती ऍड करूया. थोडंसं खवलेलं ओलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ. व्यवस्थित ही कवळ्याची आमटी मिक्स करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेते. हे बघा, आपल्या कवळ्याच्या आमटीला पण छान उकळी आली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. कवळा आणि भेंडी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवूया आणि एक 7-8 मिनिटाकरता आपण ही कवळ्याची आमटी शिजवून घेणार आहोत. अगदी 7 ते 8 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता सुंदर अशी आंबट तिखट गोड आगळी वेगळी कवळ्याची आमटी तयार झाली आहे. गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढून घेते. कवळ्याच्या आमटीला पण छान उकळी आली आहे. थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी आपली ही कवळ्याची आमटी तयार आहे. भरलेली कंटोळी बनवण्यासाठी आपण पाव किलो ही कंटोळी घेतली आहे. ह्याच्या स्टफिंग करता खवलेलं ओलं खोबरं अर्धी वाटी, कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अगदी 3 ते 4च लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जिरं आणि थोडासा 2 चमचे एवढा लिंबाचा रस वापरणार आहोत. आता आपण मिक्सरला हे चांगलं फिरवून घेऊया आणि लक्षात ठेवा स्टफिंग साठी चटणी बनवताना कधी पण थोडी जाडसरच फिरवून घ्यायची आहे.
नंतर हे कंटोळे पण मी साफ करून घेते. भरण्याकरता कंटोळी साफ कशी करायची ते मी दाखवते. हा बघा, हा वरचा टोक आहे ना, असा तोडून घ्यायचा आहे. नंतर ह्या चमच्याच्या साहाय्याने आतल्या सर्व बिया आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहे. अगदी अलगदपणे आपल्याला हा चमचा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे बिया व्यवस्थित निघतात आणि आपली ही कंटोळी पण तुटत नाहीत. हे बघा, अशा सोप्या पद्धतीने सर्व कंटोळी मी ही अशी साफ करून घेते. हे बघा, कंटोळी पण आपली व्यवस्थित साफ करून झाली आहेत. आता ही वाफवून घेणार आहोत. त्याकरता गॅसवर मी ह्या सॉसपॅन मध्ये पाणी उकळवत ठेवलं आहे. हा एक स्ट्रेनर घेते आणि ह्याच्यावर ही कंटोळी आपण वाफवून घेणार आहोत. कंटोळी कशी शिजायला थोडा वेळ जातो ना, त्यामुळे अशी वाफवून घेतली का झटपट भरलेली कंटोळी आपली तयार होतात. आता एक 5 ते 6 मिनिटाकरता हाय फ्लेमवर ही कंटोळी आपल्याला अशी वाफवून घ्यायची आहे. एका इथे आपण कंटोळी वाफवत ठेवली आहे, दुसऱ्या इथे आपण जी स्टफिंग साठी चटणी तयार केली आहे ती थोडीशी तेलावर परतून घेणार आहोत. अगदी चमचाभरच तेल घेतलं आहे पॅन मध्ये. चिमूटभर हळद घालते. आता ही वाटून घेतलेली चटणी आपण ऍड करूया ह्या तेलावर. कधी पण व्हेज असो नॉन व्हेज असो, स्टफिंगची जी चटणी असते ना, ती थोडीशी तेलावर अशी परतून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ती शिजली जाते. हे बघा, अगदी चमचाभर तेलावरच ही आपण व्यवस्थित परतून घेतली आहे. आता चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा ही चटणी व्यवस्थित मी परतून घेते. अगदी मिनिटभरच झाला आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि स्टफिंग साठी ही चटणी आपली तयार आहे. चटणी तयार होईपर्यंत हे बघा, कंटोळे पण छान वाफले गेलेत. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे कंटोळे एका प्लेटमध्ये काढून घेते. चटणी पण आपली गार झाली आहे आणि कंटोळे पण गार झाले आहेत. आता ह्या कंटोळ्यामध्ये ही चटणी आपण भरून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व कंटोळी मी भरून घेते. एक एक करून सर्व ही कंटोळी आपली भरून झाली आहेत. लगेचच आता ही कंटोळी मी तळायला तव्यात सोडते. कंटोळी फ्राय करण्याकरता आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे. अगदी 2 चमचे तेल घेणार आहोत. आता ही सर्व कंटोळी आपण तेलावर सोडूया. ही कंटोळी वाफवून घेतल्यामुळे शिजायला पण जास्त वेळ जाणार नाही आणि अगदी कमी तेलावर बनतील. झाकण ठेवते आणि एक 2 ते 3 मिनिटाकरता मीडियम फ्लेमवर ह्या कंटोळ्यांना वाफ काढून घेते. 2 ते 3 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया. हे बघा, एक बाजूनी तर कंटोळी लगेचच शिजली गेली आहेत. आता सर्व कंटोळी मी पलटून घेते. एक एक करून सर्व कंटोळी आपण ही पलटून घेतली आहेत. पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 2 ते 3 मिनिटाकरता लो टू मीडियम फ्लेमवर ही कंटोळी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत. आणखीन 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. हे बघा, झाकण ठेवल्यामुळे झटपट ही कंटोळी आपली शिजली गेली आहेत आणि तेल पण सुटलंय ह्याला. व्यवस्थित ही कंटोळी मी मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि सर्व करण्यासाठी ही कंटोळी आपली तयार आहे. आज आपण उकडलेली हळदीवरची बटाट्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी 2 मोठ्या साईजची बटाटी उकडवून अशा फोडी करून घेतल्या आहेत. फोडणीमध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, मोठा चमचा भरून आलं लसूण क्रश घेतला आहे आणि अगदी थोडीशीच हळद वापरणार आहोत. तर चला मग लगेचच ही फोडणीची हळदीवरची भाजी बनवायला सुरुवात करूया. फोडणीवरची बटाट्याची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे. अगदी 1च चमचा आपण तेल घेणार आहोत.
आता फोडणीला आपण अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं घालतोय, मिरची आणि कढीपत्ता घालूया, एक मोठा चमचा भरून आलं लसूण क्रश घेतला आहे, किंवा तुम्ही आलं लसूण अगदी बारीक चिरून वापरलं किंवा चेचून घेतलं तरी चालेल। सर्व ही फोडणी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। थोडंसं हिंग घालते, फोडणी छान खमंग झाली की आपण अगदी थोडीशी हळद घालणार आहोत, पाव चमचा एवढी। हळदी सोबतच मीठ ऍड करूया। ह्या फोडणीवरच मीठ घातलं ना का बटाट्यांना व्यवस्थित मीठ लागलं जातं। व्यवस्थित ही फोडणी आपण मिक्स करून घेतली आहे। आता फोडी केलेल्या ह्या उकडलेल्या बटाटे आपण ऍड करणार आहोत। व्यवस्थित भाजी परतून घेते। स्वयंपाक करताना जर दोन भाज्या आपल्या तिखट वगैरे असतील तर एखादी भाजी ना अशी हळदीवरची करायची, म्हणजे ही उकडलेल्या बटाट्याची भाजी, फ्लावरची किंवा पडवळची भाजी आपण करू शकतो। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि अगदी 2 मिनिटांसाठी लो फ्लेमवर वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून बघूया। सुंदर आणि झटपट अशी आपली उकडलेली हळदी मिरचीवरची ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे। थोडंसं खवलेलं ओलं खोबरं ह्याच्यावर स्प्रिंकल करते आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते। सर्व करण्यासाठी आपली ही फोडणीवरची भाजी तयार आहे। आता आपण गव्हाच्या रव्याची लापशी बनवणार आहोत। त्याकरता 1 वाटी मी हा लापशीचा रवा घेतला आहे। लापशीचा रवा ना बारीक येतो, मीडियम येतो आणि एकदम जाडा येतो। कधी पण हा ना असा मीडियम रवा घ्यायचा, म्हणजे ह्याची लापशी अगदी सुंदर बनते। जर मोठा रवा घेतलात म्हणजे जाडावाला तर खूप अशी दाणेदार आणि मोकळी मोकळी बनते। त्यामुळे मी जास्त करून हा मीडियम लापशीचा रवाच वापरते। 1 वाटी लापशीच्या रव्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे, अर्धी वाटी तूप वापरणार आहोत आणि 4 वाट्या आपण पाणी यूज करणार आहोत। प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे लापशी अगदी परफेक्ट तयार होते। तर चला मग लगेचच लापशी बनवायला सुरुवात करूया। लापशीचा रवा बनवण्याकरता गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे। अर्धा वाटी तूप घेणार आहोत। तूप व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम मी हाय वर ठेवते। तूप पण छान गरम झालं आहे। आता वाटीभर हा लापशीचा रवा आपण तुपात ऍड करूया। एक 7 ते 8 मिनिटाकरता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर किंवा अगदी लो फ्लेमवरच हा लापशीचा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। एका बाजूला लापशीचा रवा भाजून घेते, दुसऱ्या बाजूला गूळ देखील बारीक चिरून घेणार आहे। कंटिन्यू स्टर करत हा लापशीचा रवा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटं झालीत, अगदी लो फ्लेमवर हा लापशीचा रवा आपण छान असा भाजून घेतला आहे। हे बघा, गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली नाही ना का रव्याचा रंग पण जास्त बदलत नाही। एका बाजूला आपलं हे पाणी देखील गरम झालं आहे। आता हे उकळतं पाणी आपण ह्याच्यात घालूया। पूर्ण 4 वाट्या पाणी मी एकत्रच घातलं आहे, कारण का माझं नेहमीचंच हे परफेक्ट प्रमाण आहे। त्यामुळे आता हाय फ्लेमवर ह्याला छानशी एक उकळी काढून घ्यायची आपल्याला। जरी हा गोडाचा पदार्थ असला तरी चिमूटभर ह्याच्यात आपण मीठ ऍड करूया। पाणी थोडं कमी होईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवर ही लापशी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपलं हे रव्यातलं पाणी थोडंसं कमी झालं आहे। आता या स्टेजला आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर हा लापशीचा रवा अगदी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता, हे बघा
पाणी पूर्णपणे आपलं हे रव्यातलं कमी झालं आहे आणि हा लापशीचा रवा सुंदर असा शिजला गेलाय. म्हणून नेहमी सांगते, अगोदर कधी पण लापशी पाण्यातच शिजवून घ्यायची, नंतरच त्याच्यात गूळ वगैरे ऍड करायचे. व्यवस्थित हा रवा मी मिक्स करून घेते. आता बारीक चिरून घेतलेलं वाटीभर गूळ आपण ऍड करूया. गुळासोबतच हे ड्रायफ्रुट्स ऍड करते. मी ह्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घेतले आहेत. चमचाभर वेलची, जायफळ पूड ऍड करूया. व्यवस्थित हा लापशीचा रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. गुळामध्ये हा लापशीचा रवा असा छान आपण मिक्स करून घेतला आहे. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि अगदी लो फ्लेमवर एक 5 ते 6 मिनिटाकरता गुळामध्ये ही लापशी पुन्हा एकदा एकजीव करून शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटं झालेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता गूळ पण छान एकजीव झाला आहे आणि सुंदर कुकरला न लावता आपली ही गव्हाची लापशी तयार झाली आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया. जशी ही लापशी गार होईल ना तशी छान घट्टसर होईल. सर्व करण्यासाठी आपली ही लापशी तयार आहे. झटपट अशी कोशिंबीर बनवण्याकरता आपण इथे अगदी अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे, अर्धा कांदा वापरणार आहोत, अर्धी काकडी बारीक चिरून घेतली आहे, गाजर मी खिसून घेतला आहे आणि ही हिरवी मिरची एक अगदी बारीक चिरून वापरणार आहोत. आता आपण ह्याच्यावर दही घालूया. दह्यातली कोशिंबीर आज आपण बनवणार आहोत. थोडंसं मीठ घालते, शेंगदाण्याचं कूट चमचाभर आणि अर्धा चमचा एवढी साखर घालणार आहोत. दह्यातली कोशिंबीर असली ना का आवर्जून साखर वापरायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सुंदर आणि झटपट अशी आपली ही दह्यातली कोशिंबीर तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि लगेचच आता ताट वाढायला घेते. सुंदर असं सोमवार श्रावण स्पेशल असं आपलं कंटोळी भरलेली तयार आहे. सफेद वाटाण्याची भाजी, कवळ्याची ही पातळ आमटी, बटाट्याची वाफेवरची आपली उकडलेली भाजी, गोडामध्ये लापशी बनवली आहे आणि तोंडी लावण्याकरता ही कोशिंबीर तयार आहे. लगेचच मी आता ताट वाढून घेते. ताट वाढताना सर्वात आधी सुरुवात आज सोमवार स्पेशल अशी ह्या कवळ्याच्या आमटीपासून करूया. आंबट, तिखट, गोड अशी ही कवळ्याची आमटी आज आपण बनवली आहे. आमच्याकडे जास्त करून सोमवारी न भेंडी, भोपळा घालून अशी ही कवळ्याची आमटी नैवेद्याला बनवली जाते. तुमच्याकडे काय बनवतात सोमवार स्पेशल ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर ही सफेद वाटाण्याची भाजी आपण सर्व करून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 चमचे खोबऱ्याचं वाटण घालून झटपट अशी आपण कुकरमध्ये ही सफेद वाटाण्याची भाजी तयार केली आहे. ही भाजी तुम्ही पुरी, चपाती किंवा भाकरी सोबत पण खाऊ शकता. गोडामध्ये आज आपण लापशी बनवली आहे. अगदी सिंपल सोप्या पद्धतीने आज मी तुमच्याबरोबर लापशीची रेसिपी शेअर केली आहे. भरलेले कंटोळे, श्रावण म्हटलं तर खूप साऱ्या रानभाज्या येतात, म्हणून तुमच्यासाठी स्पेशल असे हे भरलेले कंटोळे आपण तयार केले आहे. आज आमटी आपली आंबट, तिखट, गोड आहे, त्यामुळे अगदी सिंपल साधी अशी उकडलेली मिरचीवरची हळदीतली बटाट्याची भाजी आपण बनवली आहे. तुम्हाला पण मी बनवलेलं सोमवार स्पेशल अशी ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी सोमवारी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.